ओके. आपलं 17 चॅप्टर आहे मॅथचा डेसिमल फ्रॅक्शन्स, राईट? येस स्पृहा. येस मॅम. ओके. एकदा सगळ्यांनी चेक करा माझा व्हॉइस क्लिअर आहे आणि स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का क्लिअरली? मॅम क्लिअर आहे. ओके, सगळ्यांनी चेक करा. हँड रेज केला तरी चालेल. ओके. आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक एक्स्ट्रा क्लास किंवा प्रॅक्टिस बेसिस आहे असं समजलं तरी चालेल. ओके बाळांनो. त्यासाठी म्हणजे असं काही खास करून क्लास घेतोय असं काही नाहीये. तुम्ही एक प्रॅक्टिस सेशन म्हणून पण बघू शकता. ओके. आता बघा, रीड केअरफुली अँड अंडरस्टँड. डेसिमल फ्रॅक्शन. व्हॉट इज मीन बाय डेसिमल फ्रॅक्शन्स? ओके. डेसी मीन्स टेन्स अँड डेसिमल मीन्स टेन्थ पार्ट. डेसी मीन्स काय? 10 येतं. आणि डेसिमल म्हटलं तर काय येतं? टेन्थचा पार्ट. म्हणजे 10 ही जी संख्या आहे त्याचा पार्ट. ओके, त्याचा काहीतरी पार्ट असू शकतो. ओके. सच फ्रॅक्शन्स विथ डिनोमिनेटर्स लाईक 10, 100, 1000 विच इनक्रीज इन मल्टिपल ऑफ 10. हे काय करतात? 10,000, 100 आणि 1000 जर तुम्ही पाहिलं तर ते काय झालंय? इन्क्रीज कशामध्ये झालंय? मल्टिपल ऑफ 10. म्हणजे 10च्या फरकाने किंवा 10च्या याने मल्टिपल केलं तर ते काय झालंय? इन्क्रीज झालेलं आहे. 10 10 10 ने इन्क्रीज झालेलं आहे. आर कॉल्ड डेसिमल फ्रॅक्शन. त्यांना काय म्हणतो आपण? डेसिमल फ्रॅक्शन्स असं आपण म्हणतो. ओके. डेसी म्हणजेच 10 आहे. आणि डेसिमल म्हटल्यानंतर काय येतं की 10चा काही पार्ट असतो, राईट? 10 ही जी संख्या आहे किंवा 10 ही जी व्हॅल्यू आहे त्याचा काहीतरी पार्ट असतो. त्यामुळे त्याला काय म्हणतायत? डेसिमल. ओके. आणि त्याच्यामध्ये जे काही फ्रॅक्शन्स येतात. ओके. आणि त्याचे फ्रॅक्शन कशासोबत येतात? डिनोमिनेटर्स. म्हणजे काही फ्रॅक्शनच्या संख्या दिलेल्या असतात. एक्झाम्पल आपल्याला खाली दिलेलं आहे. 9/4, 9/10, 34/100. ओके. हे जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते कशासाठी दिलेत? आता बघा, 10चाच पार्ट आहे. 10चाच पार्ट कोणता आहे? 9 आहे. नंतर 100चा पार्ट काय येतो? 34 येतो. 385चा पार्ट, 1000चा पार्ट काय येतो? 385. हे काय झाले? ह्यांचे 9चं, 34चं आणि 385चं काय झालं? त्यांनी कन्वर्जन केलंय. कसं कन्वर्जन केलं? फ्रॅक्शन डेसिमल मध्ये. ओके. 10, 100 आणि 1000. त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता? व्हॅल्यू काढू शकता. ओके. समजलं इथपर्यंत? व्हॉट इज डेसिमल? येस. डेसिमल फ्रॅक्शन, रीडिंग अँड रायटिंग. आता रीडिंग किंवा रायटिंग कसं करायचं डेसिमलचं? कोणाकोणाला माहितीये? आता ज्यांचं झालेलं आहे आपण त्यांना विचारूयात कसं आपण रीड करू शकतो. ओके. श्रेया रायकर, अनम्यूट करायचं बेटा. श्रेया रायकर, आर यू देअर? येस बेटा. हा, मला सांग. आता इथे तुला स्क्रीन वरती दिसते 9/10 किंवा 9/10. ओके. तर त्याला रीडिंग किंवा रायटिंग हो. तू कसं करशील? रीडिंग किंवा रायटिंग का? हा, रीडिंग करायचं असेल तर तू रीडिंग कसं करशील आणि रायटिंग करायचं असेल तर तू काय करशील? रीडिंग करायचं असेल तर 0.9, 0.9. ओके. आणि रायटिंग मध्ये लिहायचं असेल तर कसं करणार तू? रायटिंग मध्ये लिहायचं असेल तर रायटिंग मध्ये काय लिहिशील तू? 0 काढशील, त्याच्यानंतर डॉट किंवा पॉइंट देशील आणि त्याच्यानंतर 9 करशील, राईट? 9 लिहिशील. हो. ओके. म्हणजे 0.9 असं लिहिशील, राईट?
मग ते रायटिंग असू दे किंवा रीडिंग असू दे, राईट. हो. त्याच्यानंतर सेकंड तुम्हाला दिसतोय 34 डिवायडेड बाय 100 किंवा 34 अपॉन 100. ओके, तर त्याचं काय येतं डेसिमल मध्ये? 0.34. येस. आता मला सांगा, आता मी एक एक्झाम्पल देते, सगळ्यांनी मला आन्सर सांगायचं. ओके, यश, श्रेया, सगळ्यांकडून आन्सर पाहिजे. आता 34 अपॉन 10 असेल तर व्हॅल्यू काय येईल? डेसिमल मध्ये सांगायचंय. कोणाला विचारू आता? अर्चित, अनम्यूट करायचं बेटा आणि सिटिंग पोझिशन मध्ये बसायचं बाळा. ओके, येस मॅम. मला सांग 34 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू व्हॉट इज द कन्वर्जन ऑफ डेसिमल? फास्ट फास्ट अर्चित. मॅम 3/410. 3/410. हाऊ? एक्सप्लेन मी. अर्चित लक्ष नव्हतं का बाळा? 3.4 हे आपलं आन्सर येईल. ओके, ओके. येस. आता हे दोन एक्झाम्पल जर तू पाहिले असतेस ना तर तुला हे लक्षात आलं असतं. ओके, वरचे दोन एक्झाम्पल. आपण जेव्हा आपल्याला काय सांगितलंय, डेसिमल म्हणजे काय? 10चा पार्ट असतो. मग ते 10 असू दे, 100 असू दे, 1000 असू दे, 10,000 असू दे, और एनिथिंग. ओके, आपल्याला तिथे काय करायचं, त्याचं कन्वर्जन आपल्याला, म्हणजे जर आपल्याला ते फ्रॅक्शन मध्ये दिलं असेल तर त्याचं डेसिमल मध्ये आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. ओके, म्हणजे ते डेसिमल मधली होल व्हॅल्यू गृहीत धरली जाते किंवा होल व्हॅल्यू त्याला बोललं जातं. ओके, नेक्स्ट घ्यायचा अर्चित. क्लिअर आहे बाळा? हो. हा. आणि आपली मीटिंग थोडस मी लेट जॉईन केल्यामुळे आपली मीटिंग क्लोज होऊ शकते, तर सगळ्यांनी रिजॉईन करायचंय. येस. डेसिमल सायन्स. आफ्टर द लास्ट डिजिट ऑफ द होल नंबर वी राईट अ डॉट ॲज पॉइंट. म्हणजे पॉइंट जो आहे तो दिसतोय तुम्हाला इथे. सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं, मी कोणालाही काही क्वेश्चन विचारू शकेल. ओके, आता हा डॉट कोणाकोणाला दिसतोय, मी एडिट केला त्याला. आता बघा, आफ्टर द लास्ट डिजिट ऑफ होल नंबर वी राईट अ डॉट ॲज डॉट टू इंडिकेट द एंड ऑफ द होल पार्ट ऑफ द नंबर. ओके, त्याने काय करतो, इंडिकेट करतो की ते होल नंबर काय आहे, राईट. दिस डॉट इज कॉल्ड अ डेसिमल पॉइंट. त्या डॉटलाच आपण काय म्हणतो, मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये आपण काय म्हणतो, डेसिमल पॉइंट. ओके, डेसिमल सायन्स. आता डेसिमल सायन्स कशाला म्हणतात? आफ्टर द लास्ट डिजिट ऑफ द होल नंबर वी राईट अ डॉट. 1 मिनिट. ओके, तर बघा, जेव्हा तुमचा लास्ट डिजिट येतो, राईट, म्हणजे आता इथे 34 डिवायडेड बाय 10 आहे, राईट. आपण आताच घेतलेलं एक्झाम्पल. आता 34 डिवायडेड बाय 10 आहे आणि तुम्हाला काय करायचं, त्याचा डेसिमल मध्ये होल नंबर सांगायचा आहे. ओके, तर त्यांनी काय म्हणतात, डेसिमल मध्ये लिहिताना तुम्ही काय करता, जो एंड होणार आहे नंबर, ओके, तिथे त्याच्या आधी तुम्ही काय करता, तिथे डॉट देता आणि त्याच्यानंतर ती व्हॅल्यू लिहिता. ओके, 3.4. येस. तर तो काय झाला, तुमचा मधला जो आहे तो डेसिमल पॉइंट झाला. आफ्टर द लास्ट डिजिट ऑफ होल नंबर. होल नंबर जो आहे, आता बघा 3 हा होल नंबर आहे, राईट. आता 34 डिवायडेड बाय 10 आहे, पण आपल्यातलं त्याच्यातलं जर डेसिमल मध्ये काढलं तर 3 हा आपला होल नंबर झाला. ओके, आणि त्याच्यानंतर पॉइंट दिला, म्हणजे 4 असू दे किंवा 44 असू दे किंवा 42, हे आपल्याला याच्या पुढचं माहित नाही, राईट. पण आपण काय केलं, इथं पॉइंट दिला आणि जे पॉइंटच्या पुढे येत आहेत किंवा डेसिमल मध्ये जे येत आहेत ते आपण पुढे लिहिल्या. ओके, त्याच्यानंतर लिहिल्या. पण जो होल नंबर आहे तो काय काय झाला आपला, 3 झाला. 3च्या नंतर आपण काय करतो, पॉइंट देऊन
आपण जे राहिलेली संख्या आहे किंवा जे राहिलेला नंबर आहे ते डेसिमल पॉइंट मध्ये लिहित असतो. येस. ओके. अक्षरा तमनार, अनम्यूट करायचंय. Yes, teacher. समजलं बाळा? Yes, ma'am. ओके. श्रेया, इमेजेस पाठवायच्या नाहीत ग्रुप चॅट बॉक्स मध्ये. ओके. सगळ्यांना वॉर्निंग आहे, चॅट बॉक्स मध्ये कोणत्याही इमेज पाठवायच्या नाहीत, कोणत्याही फाईल्स शेअर करायच्या नाहीत. ओके.